अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय। दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। याची 1 जानेवारी पासून अंमलबजावणी होणार आहे। सहकारी दूध संस्थांना दूध वितरित करणाऱ्या दूध उत्पादकांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल। उत्पादन खर्च व दुधाला मिळालेला भाव यात ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणींना सामोरे जातोय। हिरवा व कोरडा चारा तसेच पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेत। खर्चाच्या तुलनेने दुधाला मिळणारा किमान 35 ते 40 रुपये हा भाव त्याला मिळावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे। दुधाला योग्य भाव नसल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागू राहील। त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील। दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात। त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात। याशिवाय दुधाच्या पृष्ठ फ्लश काळातही दुधाचे दर कोसळतात ही वस्तुस्थिती आहे। तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असते। त्या अनुषंगाने शासन यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबवली होती। त्यानुसार शासनाचे शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रूपांतर करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता। अनेक सन्मान्य सदस्यांनी या विषयामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची विनंती केली होती। राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांच्या आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्वोच्च स्थानी ठेवून खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर रुपये 5 अनुदान देण्यात येईल। सदर योजना अध्यक्ष महोदय, दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर रुपये 5 अनुदान देण्यात येईल असं शासन आता ठरवलेलं आहे। सदर योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येईल। याकरता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना यांना 3.2 फॅट व 8.3 SNF करिता प्रति लिटर किमान रुपये 29 दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचे रोख विरहित ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील। त्यानंतर शेतकऱ्यांच्या शासनामार्फत रुपये 5 प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल। डीबीटी मार्फत तो करण्यात येईल। डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डाशी, पशुधनाच्या आधार कार्डाशी एअर टॅगिंग लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील। ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत लागू राहील। तदनंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल। सदर योजना दुग्ध विकास आयोग यांच्या मार्फत राबवण्यात येईल। योजनेची अंमलबजावणी 1 जानेवारी पासून करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, दोन्ही प्रस्तावावरती सभागृहाने विचार केला आहे।